विषयच नाही. आपण टेस्ट घेऊ आता. एक नंबर. एक कॉन्टॅक्ट करा आणि हा मसाला तुमच्या घरगुतीसाठी वापरू शकता जर तुम्हाला मिसळ वगैरे करायची असेल तर. एकदम भारी अशी टेस्ट आहे. पण आपले मित्र पण आहेत, यांनी टेस्ट घेतली. आता यायलाच विचारू, खरं सांगा तुम्ही घेतली? हा नंबर 1 कुठून आले काय? नंबर 1. आणि तुम्ही कुठले गाव कोणतं आहे सांगितलं तुम्ही? आमचं गाव मादळमुई. मादळ थेट आपलं गेवराई. गेवराई. गेवराई मधून आलेले का? आलो संभाजीनगरला चाललो होतो. हा येता येता थांबलो मस्त. आता नेक्स्ट तर बघा नेक्स्ट टाइमला म्हणजे त्याचा थांबाचा विचार आहे, पण एक नंबर अशी चव आहे. त्यांनी पण आपल्या वणीचं घेतलेली मिसळ आणि खास करून म्हणजे भेटले होते आपल्याला हे काय मिळतंय. व आपण म्हणतो मिसळमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. मिसळमध्ये बघा मिसळ आहे, अनलिमिटेड मिसळ आहे. पाव आहेत 2 आणि जे लागतील तुम्हाला ते पाव मागू शकता तुम्ही. म्हणून आज परत आम्ही टेस्ट घेण्यासाठी आलेलो आहे. असं आहे का? तर ठीक आहे, क्वालिटीची मिसळ मिळते. आणि वातावरण पण खूप छान आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण पाचूडला आलतो. तुम्ही पाहिलाय बैल बाजार, पण म्हणलं चला थोडंसं भूक लागली काहीतरी नाश्ता करावं. पण आम्ही मग पाचूडमध्ये आलो तर आम्हाला समजलं का हॉटेल सासरवाडी आणि इथं म्हणजे मिसळ भेटते. या हॉटेलला एकदम भारी अशी मिसळ भेटते. पाचूडमध्ये विचारलं तर बघा आपण इथं आलेलो आहे, तर एक नंबर अशी मिसळीची टेस्ट करणार आहोत. पण खरंच चव आहे की नाही पण आपण ते पण सांगणार आहेत. तर चला मग मिसळची चव आणि तुम्हाला दाखवतो मस्तपैकी चव वगैरे कसं काय काय. बघा बॅनर वगैरे लावलेला आहे, तर विचारू त्यांना कसं काय आणि केव्हापासून ही मिसळ चालू झालेली आहे काय आहे. तर चला मग दादाला विचारू आणि तुम्ही पण या. आता चव तर घेऊ कसं काय काय आहे. बघा नाव पण लय भारी आहे, गरिबांचा ताजमहल हॉटेल सासरवाडी. आणि महाराष्ट्रात नवीनच चव गुलगुले मिसळ व भेळ, म्हणजे असं नाश्त्यासाठी सोय आहे. हो बघा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर हायवे आहे आणि इकडं बीड आहे. इकडं जो पाचूडमधून रस्ता येतोय या हायवेलाच बघा तुम्हाला इथं मिळेल हॉटेल सासरवाडी. हॉटेल एक नंबर असं. तर चला आपण त्यांना भेटू काय काय मिळतंय काय काय नाही. एकदम भारी नियोजन आहे बसण्यासाठी आणि वातावरण एकदम भारी खास शांत वातावरण आहे. बघू शकता त्यांचं किचन वगैरे इथंच आहे. आणि आपण आज मिसळचा स्वाद घेणार आहोत. तर नक्की कधी पण तुम्ही पाचूडमध्ये आले तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण. तर मंडळी बघा आपण इथं आलेलो आहे, तर इथं काही येतं बघा चालू आहे त्यांचं मिसळ वगैरे. आणि त्यांना विचारू किती म्हणजे तुम्ही किती वेळेस आले काय. आता तसं तर आपण नवीनच आलो आज टेस्ट करण्यासाठी. तर कसं काय काय म्हणलं बाजार केला आहे पाचूडचा कवर आपण. तर म्हणलं थोडंसं मिसळ आहे नाश्त्यासाठी इकडं बसलेली आहे. काय काय कसं काय हॉटेल वगैरे इथं तुम्ही किती वेळेस आलेले इथं? नाश्ते सोय कसं काय इथं? नाश्त्याची सोय मस्त आहे. सध्या तर मी पहिल्यांदाच आलेलो आहे. असं आहे का? तुम्ही पहिल्यांदा आलेले मिसळ घेतलेली की तुम्ही? तर ठीक आहे. बघा चव कसं काय सांगा आम्हाला. आज आम्ही पण नवीन आलेलो, आम्ही थेट शेवगाव तालुक्यामधून आलेलो इथं. दादा तुम्ही किती फर्स्ट टाइम आहेत का नवीन आहेत? काल आलो होतो, काल आम्ही टेस्ट घेतली, ती खूप छान टेस्ट आहे. म्हणून आज परत आम्ही टेस्ट घेण्यासाठी आलेलो आहे. असं आहे का? तर ठीक आहे, क्वालिटीची मिसळ मिळते. आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि हॉटेल मालक तर एक नंबर माणूस आहे. सर्व्हिस पण चांगली आहे त्यांची मस्तपैकी. बरं तुम्ही इथलेच आहे का? आणि मी राहायला संभाजीनगरला आहे. असं आहे का? तर दादा इथं यायचं असलं नाश्त्याला पत्ता वगैरे काही तुम्हाला? आपला हा भुकरवडी टोल नाका आहे. बीडवरनं संभाजीनगरला जाताना टोल नाक्याच्या समोर 500 मीटर अंतरावरच हॉटेल आहे. आणि खूप छान अशी क्वालिटी आणि टेस्ट आहे. ठीक आहे. तर बघा एकदम भारी असं मिसळ आहे. तर चला आपण टेस्ट करू थोडंसं. का मालकासोबत कुठे गेले मालक आपले? हो या इकडे एक मिनटं. तर त्यांना पण बोलू. आणि त्यांचं छोटंसं असं किचन आहे. आणि ठीक आहे. तर हे आपले सोबत मालक आहेत. हा घेतलाय. नमस्कार दादा, नवीनच चालू केलं का? नवीनच चालू केलं. तर यायला ओळखता तुम्ही? आपल्याला भेटले होते शेवगावमध्ये. तर दादा आपल्याकडे काय काय मिळतं बरं? आपल्याकडे मिसळ पाव. मिसळ पाव हा. खास करून सध्या मिसळचे गुलगुले मिसळ पाव. गुलगुले म्हणजे गुलगुले वैशिष्ट्य काय आहे? महाराष्ट्रात कुठेही नाहीये. हा. त्याच्यामुळे आपण नवीन लोकांचा देण्याचा प्रयत्न करू आलो. गुलगुले मिसळ पाव म्हणून सांगितलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आपलं म्हणजे की किती चालू आहे, किती दिवसाचं हे हॉटेल हे वगैरे? आपण एक 8 दिवसापूर्वी चालू केलं. असं आहे का? पण चांगला रिस्पॉन्स आहे. हां हां गिऱ्हाईकांचा. हो. तर चला आपण चव घेणार त्यांच्या मिसळचं कसं काय टेस्ट वगैरे आपण सांगू. तर चला आपले ताट वगैरे तयार करा. ओके. तर ठीक 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 आहे.
तर मंडळी आपले लावलेत मिसळचे ताट. आता तुम्हाला दाखवतो मिसळमध्ये काय काय मिळतंय. तो आपण म्हणतो मिसळमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. मिसळमध्ये बघा मिसळ आहे, अनलिमिटेड मिसळ आहे, पाव आहेत 2 आणि जे लागतील तुम्हाला ते पाव मागू शकता तुम्ही. कांदा वगैरे आहे त्याच्यासोबत, खिरा आहे आणि याच्यात मिसळ आहे. तर आपण आता मस्तपैकी टेस्ट घेऊ. आपले हनुमान जोडीदार पण आहेत. हनुमान कसं काय वाटतंय काय आता काही आलेलो आहोत. तुम्ही आता टेस्ट वगैरे सांगा आपल्याला बी. आता आपण तर घेऊ टेस्ट, पण आपले मित्र हनुमान टेस्ट घेते. एकच नंबर आहे. ठीक आहे, मिसळ टाका याच्यात, मिसळ घ्या बरं. एक नंबर बघा, आणि बादली भरून आहे मिसळ. बादली भरून ये आणि एकदम अनलिमिटेड अशी मिसळ आहे. पहा एकच नंबर आहे. तुम्ही जर आले पाचोडमध्ये नक्की आल्यावर तर या सासरवाडी मिसळला भेट द्या. आता आपण टेस्ट करून बघू. आपले जे जोडीदार होते त्यांनी तर टेस्ट केली, पण आता खरंच आपण टेस्ट म्हणजे कसं काय मिसळची सांगतो तुम्हाला. 1 मिनिटात अशी मस्तपैकी मिसळ घ्यायची बरं का, शेवमध्ये. आणि बघा खिरा वगैरे बी येतं सोबत. आता आपण टेस्ट घेऊ. पाव वगैरे एकदम भारी बघा, 1 नंबर ताज येतं, विशेष नाही. आपण टेस्ट घेऊ आता. एक नंबर टेस्ट आहे. पण तुम्ही नक्की आवश्यक भेट द्या पाचोडमध्ये आल्यावर. तर तुम्हाला पत्ता वगैरे दिलेला आहे आपण, तर खाऊन झाली तुम्हाला सांगतो. तर मंडळी आपण एकदम भारी असा नाश्ता केला आहे आत्ताच, मिसळ पाव आणि 1 नंबर. पण आपण आलो नाश्ता केला आहे आणि असं भारी चव दिली. पण मिसळला मसाला कोणता घातलाय काय आपण त्यांना स्वतःच विचारू. तर तुम्ही मसाला कोणता वापरतात नेमकं. आता मी नाही का तुमची मिसळ खाल्ली आणि इतकी टेस्टेड लागली, 1 नंबर. जर कोणाला फॅमिलीला जर घरगुती काही कार्यक्रम असेल तर त्याला मसाला वगैरे कोणता देणार, कोणता घालतात. आपल्याकडं विक्रीसाठी मसाला पण आहे. त्याच्यासाठी एक शिंगोरी आमटी म्हणून मसाला आहे आपला. हा बघा सासरवाडी मित्रांनो, आपल्या नावाचंच आहे. हा सासरवाडी नावाचंच आहे. त्यांचं हॉटेलचं जर सासरवाडी म्हणजे मिसळ सासरवाडी आहे. तर असा नावाचा मसाला आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा मसाला. तर दादा आपल्याला ऑनलाईन वगैरे तुम्ही मागवला कोणी कॉन्टॅक्ट नंबर देणार का. हो देणार. पण तुमचं त्यासाठी आम्हाला नंबर द्या. नंबर हा. माझं नाव गणेश कारभारी चेडे. मोबाईल नंबर 95 52 30 76 52. तर बघा टोल नाक्याजवळ. टोल नाक्याजवळ आहे. तर तुम्ही पाचोडमध्ये आले तर टोल नाक्याचं नाव झालं टोलच्या अलीकडे भोकरवाडी माळेवाडी टोल नाका. बरोबर आहे. आणि कधी तुम्ही बीड हायवे म्हणजे आपलं बीड संभाजीनगर हायवेने चालले तर नक्की व्हिजिट द्या आणि हा मसाला पण घेऊन जा यांच्याकडं. आणि तुम्हाला संपर्क नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा आणि हा मसाला तुमच्या घरगुतीसाठी वापरू शकता जर तुम्हाला मिसळ वगैरे करायची असेल तर. एकदम भारी अशी टेस्ट आहे. तर ठीक आहे, धन्यवाद आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या. तर ठीक आहे, 1 नंबर अशी मिसळ आहे बघा. ठीक आहे.